आज आपण शिकणार आहोत सकाळचा नाश्ता, पण तो पण वेगळ्या पद्धतीने आणि अगदी सोप्या याच्यात. चला तर बघूया. याकरता मी 3-4 आलू उकडून घेतले आहे. आता आलू फोडणी घालण्याकरता मी काही मसाले घेतले आहे. त्यामध्ये थोडे मिरची, कढीपत्ता, थोडे लसूण आणि अद्रक हे सर्व आपल्याला दरदर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. आपल्याला याची भरीत फोडणी घालायची आहे. भरीत फोडणी घालण्याकरता थोड्या तेलामध्ये जिरं मोहरीचा तडका आपल्याला लावायचा आहे. तडका थोडा तडकला की त्यामध्ये धने, सौंफ, जिरे आपल्याला फोडणीला घालायचे आहे. त्यानंतर जे मिक्सरमध्ये बारीक केले ते मिरचीची पेस्ट ते टाकून घ्यायची आहे. थोडं गोल्डन ब्राऊन आले की यामध्ये आपल्याला हळद, तिखट, गोडा मसाला, मीठ टाकून मिक्स करायचं आहे. आता लगेच आपल्याला जे किसून घेतलेले आलू आहे ते यामध्ये टाकायचे आहे. थोडे शिजले की यामध्ये 2 चम्मच मका पीठ, 2 चम्मच पाणी टाकून त्यामध्ये टाकून ते हे भरीत थोडे शिजवून घ्यायचे आहे. शिजल्यानंतर हे भरीत आपल्याला थंड करायला ठेवायचे आहे. आता दुसऱ्या कडे आपल्याला वरची पाती तयारी करायची आहे. त्याकरता मी 2 वाटी मैदा घेतला आहे. त्या मैद्यामध्ये थोडे मोहन व अजवाईन, थोडे मीठ टाकून आपल्याला थोडे कडक बेटर तयार करायचे आहे. जसे आपण समोसाची पाती बनवतो हे बेटर तेच आहे. आता अशा प्रकारे थोडे कडक भिजवून झाल्यानंतर आपलं 10-15 मिनटं याला रेस्ट करायला ठेवायचे आहे. 10-15 मिनटानंतर आपल्याला हे पोळीसारखे लाटून घ्यायचे आहे. पोळी अगदी पातळ लाटायची आहे. आता याकरता तुम्ही पोळीवर चिंचेची चटणी किंवा टोमॅटो सॉस लावून पसरवून घ्यायचे आहे. ते पसरल्यानंतर जे आलूचे भरीत आपण फोडणी घातले आहे ते आलूचे भरताची पतली लेयर आपल्याला यावर पसरवून घ्यायची आहे. आता ही पतली लेयर पसरवून झाल्यानंतर आपल्याला याचा रोल तयार करायचा आहे. रोल करताना अर्ध्या पोळीच्या एका साईडनी व अर्ध्या पोळीच्या अशा साईडनी अशा प्रकारे रोल करायचा आहे. त्यानंतर चाकूने कट करून आपल्याला अशा प्रकारे याला प्रेस करून थोडा दाबून घ्यायचा आहे. अशा प्रकारे संपूर्ण रोल आपल्याला कट करायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला कट करून याला व्यवस्थित दाबून शेप तयार करायचा आहे. संपूर्ण कापून झाल्यानंतर आपल्याला तेलामध्ये हे तळून घ्यायचे आहे. गोल्डन ब्राऊन झाले की आपला स्नॅक्स तयार. याला आपण दह्याच्या मठ्ठ्यासोबत, टमाटर सॉससोबत किंवा चिंचेच्या चटणीसोबत खाऊ शकतो. मुलांना हे बघायला पण छान वाटते आणि खायला पण छान. तुम्ही नक्की करून बघा. मुलांना नक्की आवडेल.